ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय दुसरा. सांख्ययोग. श्रीकृष्णांचे सांख्य विवेचन भाग 14. ओव्या आहेत 163 ते 169 आणि गीतेचा श्लोक आहे 28. आत्मानात्म विचार सांगितल्यावर भगवंतांनी व्यावहारिक विचार सांगितला की जे उत्पन्न होते ते नाश पावतेच, म्हणून भीष्म द्रोणादींच्या मृत्यूबद्दल शोक करण्याचे कारण नाही. आता ते आणखी एक दृष्टिकोनातून अर्जुनाला विचार करायला लावणार आहेत. श्लोक 28. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. अर्जुना, हे प्राणी मात्र जन्मापूर्वी अमूर्त असतात, मध्ये तेवढे व्यक्त होतात व पुन्हा मृत्यूनंतर अव्यक्तच बनतात. मग शोक कसला? येथ आणि काही एक पार्था, तुझ बहुती परी पाहता दुःख करावया सर्वथा विषो नाही. या ठिकाणी अर्जुना आणखी एक तऱ्हेने विचार करता येईल. पुष्कळ बाजूनी पाहिले तरी तुला दुःख करण्याचे मुळीच कारण दिसत नाही. जे समजते इये भूते जन्म आदी अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मलेय. कारण हे सर्व जीव जन्माच्या अगोदर निराकार होते, मग जन्मल्यावर त्यांना आकार प्राप्त झाला. ती एक क्षयासी जेथ जाती तेथ निभ्रांत आने नवती देखे पूर्व स्थितीच येती आपुलीये. ते जेथे नाश होऊन जातात तेथे निसंशय वेगळे असत नाहीत. पहा, ते आपल्या मूळच्या अव्यक्त अवस्थेलाच येतात. येर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकार हा मायावशे सत्स्वरूपी. आता मध्यंतरी जे निराळे म्हणजे व्यक्त साकार रूप दिसते ते निद्रिताच्या स्वप्नाप्रमाणे होय. या स्वप्नाप्रमाणे स्वस्वरूप चैतन्याच्या ठिकाणी मायेमुळे हा जगदाकार दिसतो. ना तरी पवने स्पर्शले नीर पढी असे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी. अथवा उदकाला वाऱ्याचा स्पर्श झाल्याबरोबर ते लाटांच्या आकाराचे भासते, किंवा दुसऱ्याच्या इच्छेने सोन्याला दागिन्याचा आकार येतो. तैसे सकळ हे मूर्त जाणपा मायाकारित जैसे आकाशे बिंबत अभ्रपटळ. त्याप्रमाणे ही सर्व आकारास आलेली सृष्टी मायेने केलेली आहे असे समज, म्हणजे मायेमुळे भासमान झाली आहे असे समज. ज्याप्रमाणे आकाशात मेघांचा पडदा उत्पन्न होतो तैसे आधीची जे नाही तया लागे तू रुदसी काही तू अविट ते पाही चैतन्य एक. त्याप्रमाणे जे मुळातच नाही त्याकरता तू काय रडत बसला आहेस. निर्विकार असे जे चैतन्य त्याच्याकडे तू लक्ष दे. भगवंत अर्जुनाला सांगतात की जे जन्माला येते ते लयाला जाते हा प्रत्येकाचा अनुभव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही व्यक्त दशा ही काही काळापुरती असते. जन्मापूर्वी प्राणी अव्यक्त दशेत असतो व मृत्यूनंतर पुन्हा तो अव्यक्तातच जाणार असतो. या मधल्या काळापुरते रूप दृष्टिगोचर होत असतं. मग दुःख कशासाठी करायचं. ज्ञानदेवांनी त्यावर विवेचन करताना 4 दृष्टांत दिलेले आहेत. पहिला दृष्टांत आहे तो स्वप्नाचा. निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारू हा मायावशे असं म्हटलेलं आहे. मनुष्याला झोप लागली की तो स्वप्न पाहायला लागतो. मनुष्य स्वप्नामध्ये अनेक वस्तू पाहत असतो, पण त्या वस्तूंना प्रत्यक्ष अस्तित्व असते का. स्वप्नाला कारण झोप असते, तसेच प्राणी मायेला म्हणजेच अज्ञानाला वश झाल्यामुळे हे नानाविध आकार दिसतात. त्या आकारांना वस्तुतः अस्तित्व नसतं. तसेच सृष्टी जी दृष्टिगोचर होते तिला वास्तविक अस्तित्व नाही. किंवा वाऱ्याचा स्पर्श झाला की पाण्यावर तरंग उठतात. पाणी हलले तरंगाकार झाले म्हणून पाण्याला आपण कोणी वेगळे झालो असं वाटत नाही. लाट किंवा पाणी हे एकरूपच आहेत. सोनाराला इच्छा झाली की सोने दागिन्याचे रूप घेते. तो आकार नष्ट झाला म्हणून सोने काही नाहीसे होत नाही. आकाशात मेघांचा पडदा उत्पन्न होतो आणि अकस्मात नाहीसा होतो, पण म्हणून आकाशाचा काही नाश होत नाही. आकाश आपल्या मूळ रूपात जसे असते तसेच असते. स्वप्नाच्या दृष्टांतातून भगवंतांनी सृष्टीचे दिसणारे रूप हे भासमान असून अज्ञानामुळे भासते असं सांगितलं.
पाणी व लाटा या दृष्टांतातून त्यांनी परमात्मा व सृष्टी यांचं एकरूपत्व सांगितलं. सोने व अलंकार या दृष्टांतातून एकोहम बहुश्याम हा परमात्म्याचा संकल्प सांगितला. तसेच मेघ व आकाश या दृष्टांतातून परमात्म्याचे अविनाशित्व व सृष्टीचे विनाशित्व सांगितले. ज्ञानदेव म्हणतात की सकळ हे मूर्त जाणपा माया कारित. आकाराला आलेली सृष्टी ही माईक आहे. आकारांच्या येण्या जाण्याने मूळच्या चैतन्यात काही फरक पडत नाही. आकारांचे येणे जाणे हे बुद्धिभ्रमाने भासणारे आहे. वस्तुतः या सृष्टीला अस्तित्वच नाही. स्वप्नात एखादी गोष्ट हरवली तर त्यासाठी जागेपणी शोक करावा का? त्याप्रमाणे मायेने केलेली ही सृष्टी खरी जाग येताच नाहीशी होते. तिला अस्तित्वच नाही. मग ज्या गोष्टीला अस्तित्वच नाही त्या गोष्टीचा नाश होणार म्हणून तू कशाला रडत आहेस, असा भगवंतांचा अर्जुनाला सवाल आहे. त्यासाठी अर्जुनाने या सर्वांच्या मुळाशी जे एक चैतन्य आहे ते जाणले पाहिजे, तरच त्याला ज्ञानी म्हणता येईल. कथम न ज्ञेयम अस्माभि पापाद अस्मात निवर्तितुम, म्हणजे आम्हाला कळत असताना सुद्धा आम्ही या पापापासून का परावृत्त होऊ नये, असा अर्जुनाने पहिल्या अध्यायात श्रीकृष्णांना सवाल केला होता. त्याला उत्तर देताना श्रीकृष्ण इथे खरा ज्ञानी कुणाला म्हणायचं ते स्पष्ट करत आहेत. जो मूळ चैतन्य जाणतो व दिसणारे आकार हे खरे नाहीत असे मानतो तोच खरा ज्ञानी. चैतन्याच्या दृष्टीने आकार कधी निर्माणच झाले नव्हते. ज्ञानदेवांचे हे विवेचन अगाजे झालेची नाही तयाची वार्ता पुससी काही, अशा रामदासांच्या वचनाप्रमाणे आहे. माया म्हणजे या मा, जी नाही ती माया. दोरीवर सर्पाचा आभास व्हावा किंवा शिंपल्यावर चांदी दिसावी, त्याप्रमाणे ब्रह्मसत्तेच्या आधारावर जगत दिसणे म्हणजे माया. आता भगवंत पुढे आत्मरूपाकडे कोण कसे पाहतो ते सांगून व देहात असणारा आत्मा हा अवध्य आहे असे सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.